योजनेबद्दल नाही, मी कृती जी कॅबिनेटमध्ये कृती झाली ती न शोभणारी आहे आणि त्या नात्याचा अपमान आहे। या योजनेच्या एकूणच जे फलक आहेत अजितदादा ज्या पद्धतीने प्रचार करतात त्यावरनं महायुतीच्या नेत्यांना वगळण्यात आल्यावरनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। शंभूराजेंनी तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार असल्याचं म्हटलेलं आहे। महायुतीत कुठेतरी अलबेल नसल्याचं पाहायला मिळतं। अहो हे काय नवीन नाही आहे, आमची महाविकास आघाडीची सरकार होतं तेव्हा हे जे 40 जे आसामला गेले, कुठे गेले, आसामलाच गेले होते ना तेव्हा सगळे, गुवाहाटीला, तेव्हा काय म्हणले होते की अजित पवारांवर आम्ही नाराज आहोत म्हणून ते सगळे आसामला गेले आणि म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो, करेक्ट? तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं। त्यामुळे आधी तेव्हा ते अजित पवारांवर नाराज होते, परत मग सत्तेसाठी परत एकत्र आले अजित पवारांबद्दल, परत तीच कंप्लेन। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या सगळ्यामध्ये ते अजित पवारांना एक तर टार्गेट करतातच दरवेळीच काही ना काहीतरी करून, आणि त्याचबरोबर टार्गेट शेवटी त्यांनी कुणा करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। पण मला देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट आठवतं, ते आमच्या सरकारबद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्यामधल्या अंतर्गत प्रॉब्लेम्समुळे पडेल। आमचं सरकार आमच्या अंतर्गत प्रॉब्लेम्समध्ये कधीच पडलं नाही। आमचं सरकार आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या भीतीने या लोकांनी पाडलं। यांचं सरकार स्वतःच्या अंतर्गत वजनानी आणि कॉन्फ्लिक्टनीच काय ते महाराष्ट्र बघतंय। दुर्दैवी आहे, पुन्हा मी म्हणते, यांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी ही स्वतःच्या स्वार्थासाठी योजना काढली आहे। जर खरंच महिलांसाठी योजना काढली असती तर त्याच्यात श्रेय घ्यायचा विषय येतोच कुठे? येणारी विधानसभा ही ठाकरे आणि पवारांची ही शेवटची निवडणूक असणार असल्याचं बावनकुळे म्हणतात, त्याला काय उत्तर? काय उत्तर देणार? ही एक सशक्त लोकशाही आहे। लोकशाहीत पक्षाचे अध्यक्ष ठरवत नाहीत कोणाची पहिली का शेवटची, ते मायबाप जनता ठरवते। म्हणून मी तुम्हाला जे नेहमी म्हणते की हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विरोधात आहे। हे संविधानाच्या विरोधातला नाही का? याचा अर्थ इथून पुढे ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात इलेक्शन घेणार नाही का? बरोबर आहे, हे संविधानाच्या विरोधात आहे। एका सशक्त लोकशाहीमध्ये इलेक्शनमध्ये यश अपयश हे पक्ष ठरवत नाही, ते मायबाप जनता आणि मतदार राजा ठरवतो। आणि हे पवारांची आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, ह्याचा अर्थच हा होतो की कदाचित भारतीय जनता पक्ष परत इलेक्शन घेणार नाही का महाराष्ट्रात आणि देशात? त्याला दडपशाही म्हणतात, लोकशाही नाही। हे आणखीन एक उदाहरण आहे, संविधान बदलायचं यांच्या मनात पाप दिसतंय, त्याच्याशिवाय कसं असं बोलले असते की शेवटचं आहे? तुम्ही मला विचार करून सांगा। त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने जे स्टेटमेंट केलेलं आहे ते संविधानाच्या विरोधात केलेलं आहे। मी पुन्हा म्हणते की भारतीय जनता पक्षाचा डेटा बघा, त्यांना संविधान बदलायचं आहे। काही अजितदादांच्या गुलाबी जॅकेट नंतर आता त्यांचं नवीन गाणं लॉन्च होतंय, दादांचा वादा, याकडे कसं पाहता? मला नाही माहिती, मी ऐकलेलंच नाही, त्याच्यामुळे मला माहिती काही शिंदे तुमचे बेर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही, अशा प्रकारचे आदेश आपण प्रवक्त्यांना दिल्याची सध्या चर्चा आहे आणि त्यावरून भाजपने तुमच्यावरती जातीयवादाचा आरोप लावला। स्पेसिफिक देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं असं कोण म्हणतं? याचा प्रूफ काय मी हे बोलल्याचं? भाजपने नाही, प्रूफ काय? मी कुठे बोलले सांगा ना, मला व्हिडिओ दाखवा, मी कुठे हे बोललेले आहे। आणि महाराष्ट्रातली मायबाप जनतेला माझी स्टाईल बोलायची माहिती। याच वक्तव्यावरून बावनकुळे म्हणतात जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे। हे वक्तव्य मी कुठे केलंय सांगा ना, कोणीतरी व्हिडिओ दाखवा, व्हिडिओ तर दाखवा ना। मी विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते, मी हे जर बोलले असेल तर त्याचा व्हिडिओ दाखवा। आता फडणवीस म्हणतात की शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा चेहरा नाहीये, मवियात उद्धव ठाकरेंना कधी मुख्यमंत्री करणार नाही। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। जे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले त्यावरनं महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने टीका केली होती, मात्र आज महाराष्ट्र हा एक नंबरवरचा असल्याचं देखील ट्विट हे फडणवीसांनी केलेलं आहे। मी ते ट्विट तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे, मी पण डेटा त्याचा गोळा करते की हे MOU आहेत का इन्व्हेस्टमेंट्स आहेत, कारण का मला ते इन्व्हेस्टमेंट्स कुठे दिसतच नाहीये। महाराष्ट्र